हॅलो फ्रेंड्स, शुभ सकाळ सर्वांना. गुड मॉर्निंग. महादेव. जय श्री महाकाल. कसे आहे सगळे? आशा करते सगळे मस्तच असणार. मी पण आता थोडंसं ठीकच आहे. तर सकाळी उठून ना म्हणजे मोबाईल आज हातामध्ये घेतलंच नाही, नेट चालूच नाही केलं मी. तर चालले आता उठलाय तो. तर दवा खाते, काम करते. ऐक ना, माझ्याकडे थोडासा भात दिला. तू बनवलाय? ऐक ना, मी सगळी माझी बहिणी रस्ता आजारी आणि हॉस्पिटलला चालली. आता मी कधी कोण ते विरारवाली? नाही, बहिणी माझी बहीण ती झाली 8 दिवस हॉस्पिटलला ॲडमिट आहे. म्हणून एवढी धावपळ होती का? हां, ब्रेन चालू होती ना, ते ऑपरेशन केलं. आज जरा जास्त क्रिटिकल आहे, तर फोन आलेला. आता मी सगळं आवडून जाते. तर चांगला भात आहे आणि रस्साच आहे थोडासा. तर देऊ का तुला? थोड्या मिनिटाचं दुपारी खाऊन टाकायचं. एकदम चांगला आहे. तुझा ताजा भात नंतर थांबायचं. मी सगळं गरम गरम करून ठेवले. पण आता हे बघा, मी एवढा बनवलाय टोप भरून. नाही, पाहिजे तर फ्रीजमध्ये ठेवा ना. तो खराब होऊन जायचा फ्रीजमध्ये. आता मला कधी काय माहिती नाही म्हणून सांगते. चांगलाच भात आहे, सगळं खराब नाही झालं. बघा, कारण मी जेवण बनवून ठेवलंय आणि पोरं जेवत नाही, त्यांना सांगायला लागतं त्यांना. खाऊन टाकायचं. थोडा एवढा आहे या वाटीत दूध. अन्न आहे का फुकट? हा, जेवण वाया घालवलं. म्हणून पूजाला आधी विचारते. तिकडे जायला निघाली तर आवरावर करते आणि निघते फक्त. बाजूची मावशी आहे, त्यांचा काहीतरी आजारी आहे. तर बोलते की म्हणजे आता जाणार ती, माहीत नाही कधी येणार ती. तर तेच बोलत होते की म्हणजे घरी जरा थोडंसं माहीत नाही भात वगैरे काय आहे. तर चालून जातं ना. असू दे, चला हे बघा दवा. काय ही दवा, बापरे बाप. दवा खाऊन खाऊन कंटाळा. केवढी मोठी दवा आहे. दुपारी खाऊन टाका. हा भात चांगला आहे. प्रोटीनच्या भातामध्ये. हां, झाकून ठेव. हो. तुझी तब्येत कशी आहे? आता ठीक आहे. बरं वाटते ना? हो, बरं वाटते. जेवण बनवून ठेवलं. पोहे बनवून ठेवले. तर राजमा बनवले. हां, पोहे पण बनवले. नाश्ता करा. आता काय करायचं नाही आहे. झाडू मारा, झाडाला पाणी द्या. आठवण करून झाडाला पाणी द्या. झाडाला पाणी दिलं नाही पोरं आता सुटले. तर 10 सव्वा 10 झाले. थोडंसं पाणी दे ना. तर चला, काल तर वाटलं नव्हतं मला की म्हणजे पूर्ण दिवस मी मशीन चालवली. महादेवाच्या कृपेने हिंमत आहे, ताकद आहे. ठीक आहे, चला बघूया आता आज पण काय ते. लवकर तर बरं व्हायलाच पाहिजे. आवाज तर आता ठीकच झाला आहे माझं. तर चला, तुम्ही पण तुमची स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.